नॅशनल सिक्युरिटीला राहुल गांधीचा धोका आहे। 26/11च्या हमल्यात मुख्य आरोपी होता अजमल कसाब। त्याच्या हातावर हिंदू धर्मातील पवित्र धागे बांधलेले होते। तसेच त्याला एक फेक आयडी कार्ड दिला होता, त्यावर हिंदू नाव होतं समीर चौधरी। हे हमल्याचा मुख्य हेतू होता की हा हमला RSSने आणि हिंदूने केलाय असं दाखवून देण्याचा होता। फक्त आणि फक्त एवढंच दाखवायचं होतं की हिंदू पण आतंकवादी असतात। तुकाराम ओबे यांनी अजमल कसाबला आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला जिवंत पकडले। त्याच्यामुळे समजले की तो हिंदू नसून मुस्लिम आहे। कसाब का नाम इस देश में कोने में कहीं भी चले जाओ, हर व्यक्ति जानता है। बिहार के गांव में रहना, गांव में जाके अपने गांव पूछो, वो जानता है। तो मैं कहीं भी अचानक पूछ लेता था, भाई कसाब किसने पकड़ा, तो मैं देख लेता। भी मिल जाएंगे आपको अचानक। बहुत सारे लोगों को नहीं पता। मुंबई में बैठ के बुद्धिजीवियों के बीच में ये प्रश्न अचानक ड्रॉप। इंसान का स्टैचू लगा हुआ है उस जगह पे, फिर भी नहीं पता लोगों भी को। नहीं पता। नाहीतर त्याच्या जवळ जे सर्व पुरावे होते त्याच्यावरून वाटलं असते की तो मुस्लिम नाही तर हिंदू आहे। आपल्याला माहीतच आहे की अजमल कसाबने ताज हॉटेल, CST, कामा हॉस्पिटल हमला करून निर्दोष 166 लोकांना मारलं होतं आणि 366 पेक्षा पण जास्त लोक जखमी झालेले होते। तुकाराम ओळंबे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडलं तेव्हा त्यांनी मान्य केले की त्याला पाकिस्ताननेच पाठवलेलं आहे। त्याच्या वडिलाची, त्याच्या घरची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे पैशासाठी त्याला आतंकवादी लष्करी तायबा संघटनेत पाठवण्यात आलं होतं। तिथे त्याला आतंकवादी बनण्याची संपूर्ण तयारी करून दिली गेली होती। आपल्या भारतीय सैन्यातील कमांडर्सना ह्या गोष्टींचा बदला घ्यायचा होता। पाकिस्तानला घरात घुसून मारण्याचा प्लॅन त्यांनी बनवला, पण त्यावेळेच्या सरकारनं ह्या गोष्टीबद्दल काय भूमिका घेतली हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। 26/11चा अटॅक ज्या दिवशी झाला त्या दिवशी तर राहुल गांधी पार्टी करत होता। राहुल गांधी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक माणूस आहे। त्याचे संबंध खलिस्तानी इस्लामी पार्टी सोबत आहेत, तसेच भारताला नुकसान पोहोचणाऱ्या एजन्सी सोबत आहेत। असला माणूस आपल्या देशाची चिंता का करेल? राहुल गांधी आज के दिन में भारत का सुरक्षा के लिए सबसे ज्यादा खतरनाक इंसान बन गया है। मैं यूं क्यों कह रहा हूं? क्योंकि वो ऐसे ताकतों से मिले हुए हैं जो भारत विरोधी है, नक्सलाइट लोग हैं, वामपंथी जो एक्सट्रीम ले जाते हैं, ऐसे विचारधारा के लोग, जो सोरोस जैसे लोग, फोर्ड फाउंडेशन से लेकर के कई NGOs हैं जो भारत को कमजोर करने के लिए षड्यंत्र रचाते रहते हैं। ऐसे लोगों से राहुल गांधी जी का उठना बैठना मिलना जुलना होते रहता। आपल्या देशाच्या चीफ कमांडरने पाकिस्तानला सबक शिकवण्याचा प्लॅन बनवला। मनमोहन सिंगने साफ नकार दिला। त्यांनी बोलले हा विषय आपण शांततेप्रमाणे सोडवू। आतंकवादी समुद्री मार्गाने येऊन आपल्या निर्दोष लोकांना मारतात, त्यांना सपोर्ट करणाऱ्या पाठवणाऱ्या पाकिस्तानला तुम्ही शांततेच्या मार्गाचा अवलंब करता तर एकच प्रश्न पडतो की तुमचं देशावर प्रेम आहे का नाही। 2014ला नरेंद्र मोदी निवडून आले, त्यामागे 26/11चं पण मुख्य कारण होतं। लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली होती, कारण काँग्रेस सरकारने आतंकवादीच्या विरोधात काहीच भूमिका घेतलेली नव्हती। जेव्हा कोणी आपल्या देशावर वाकडी नजर टाकली तेव्हा नरेंद्र मोदी बरोबर उत्तर देत आले आहेत। ऑपरेशन सिंदूर असेल, आर्टिकल 370 हटवण्यात आलं। जो सिंदूर मिटाने निकले थे उन्हें मिट्टी में मिलाया है। नेहमी ह्या गोष्टीमध्ये नरेंद्र मोदीचा पुढाकार दिसून येतो आपल्याला। 26/11च्या हमल्यामध्ये ज्या लोकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं त्यांच्यासाठी आपण त्यांना वापस तर आणू नाही शकत, पण आपल्या देशात नंतर असं काय घडलं नाही पाहिजे म्हणून आपण आपल्या देशाची सुरक्षा वाढवली पाहिजे। अशाच विषयावर माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।